योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंत्र्यांचे फोटो छापण्यात आले होते। त्यामागे भाजपचेच काही नेते असल्याची माहिती समोर येते। फोटो छापण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही असं मॅपल ग्रुपचे सचिन अग्रवाल यांनी पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचला दिलेल्या जबाबात म्हटलंय। मात्र त्यांनी पुण्यातील काही भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरून फोटो छापल्याची माहितीही पुढे येते। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या एका माजी अध्यक्षानं यात पुढाकार घेतला होता अशी माहिती उघड झाली आहे। मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचं आश्वासन देखील या नेत्यानं दिलं होतं। त्यामुळे फोटो टाकण्यास हरकत नसल्याचं या नेत्यानं सांगितल्यानं फोटो टाकल्याची माहिती पुढे येते। अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात देखील ही माहिती दिल्याचं समोर येत आहे। 5 लाखात घर योजनेतली ही धक्कादायक माहिती आहे। मंत्र्यांचे फोटो छापण्यात बीजेपी नेत्याचाच हात असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। याच संदर्भात आपण आता अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते। भाजप नेत्यांचे फोटो छापण्यासाठी भाजपच्याच एका नेत्यानं पुढाकार घेतल्याची किंवा त्यानं तसं आश्वासन दिल्याची माहिती यात मिळते आहे। काय नेमकं घडलेलं आहे? हेमाली सचिन अग्रवाल यांची काल म्हणजे सोमवारी पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं दिवसभर कसून चौकशी केली। त्यांच्या सर्व ते 10 ते 12 साईड आहेत त्यांची माहिती घेण्यात आलेली, त्याचे पेपर्स त्यांनी तपासले आणि या सर्व चौकशीनंतर त्यांचं एक स्टेटमेंट घेण्यात आलेलं आहे, त्यांचा जबाब घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ही धक्कादायक माहिती जी समोर आलेली आहे। हे अग्रवाल जे आहेत ते भाजपच्याच महापालिकेतल्या काही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भाजपच्या या नेत्यांच्या संपर्कामध्ये होते, त्यांचा वेळ मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते। 1 मेला योजनेचा शुभारंभ करायचा होता, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावं, इतर नेत्यांनी यावं, यासाठी भाजपचेच पुणे महापालिकेतले काही नेते लॉबिंग करत होते किंवा तसा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या पुढाकारामुळे, त्यांच्या आश्वासनामुळे किंवा त्यांची फूस असल्यामुळे हे सर्व जाहिराती छापण्यात आला आणि बिनदिक्कतपणे किंवा बिनधास्तपणे मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांचे फोटो देखील छापण्यात आलेले। हे फोटो छापण्याला कोणाचीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती असं सचिन अग्रवाल यांनी स्वतः त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे पोलिसांना त्यात मान्य केलेलं आहे। त्यामुळे हे तर स्पष्ट झालेलं आहे की विना परवाना किंवा विना परवानगी हे फोटो छापलेले आहेत। मात्र आता पुढचा प्रश्न आहे की भाजपचेच नेते अशा पद्धतीनं एखाद्या योजनेच्या की जी फसवी आहे असे आरोप होत आहेत, त्याच्या पाठीशी असतील, त्या बिल्डरांच्या पाठीशी असतील, तर आता ही जी कारवाईची सर्व चर्चा सुरू आहे ती होणार का आणि हे जे असे नेते आहेत त्यांनाही कारवाई केली जाणार किंवा त्यांचीही चौकशीच्या फेऱ्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हेमाली, धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।